नमस्कार मित्रांनो, विविध माहिती संग्रह चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण कोकणातील गणेशोत्सव याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत. कोकणातील गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा वैशिष्ट्यपूर्ण घटक आहे. कोकणात गणपतीच्या मूर्ती विशेषतः मातीच्या बनवल्या जातात आणि त्या पारंपरिक कलाशैलीनुसार सजवल्या जातात. कोकणातील गणेशोत्सव घरगुती आणि सार्वजनिक अशा दोन्ही स्वरूपात साजरा केला जातो. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या कमी असली तरी घराघरात गणपतीची स्थापना केली जाते. या काळात घरातील सर्व सदस्य, अगदी बाहेरगावी असलेले नातेवाईकही एकत्र येतात. मोदक, जो गणपतीचा आवडता पदार्थ मानला जातो, तो खास बनवला जातो. तसेच गणपतीसमोर पारंपरिक गाणी, भजने आणि आरती म्हटल्या जातात. कोकणात गणपतीसाठी घराघरात भिंती रंगविल्या जातात. मातीच्या भिंतींना कोकणच्या लाल मातीचा मुलामा चढवला जातो. देखाव्यांनी भिंती सजतात. नारळ आणि बोलीचे पैसे मूर्तिकाराच्या हातावर ठेवून मूर्ती उचलली जाते. गणपती घराच्या अंगणात येताच सुतळी बॉम्बचा बार उडवला जातो. तुळशीजवळ उदबत्तीचा सुगंध दरवळायला लागतो. हरितालिका पूजनात गृहिणी व्यस्त असतानाच शेजाऱ्यापाजाऱ्यांकडून शहाळ केळ भेट म्हणून आलेलं असतं. घरोघरी गणपतीच्या मूर्ती आलेल्या असतात. मुलाबाळांचा जल्लोष सुरू असतो. काही लोक पेटी, तबला, मृदंग, टाळ, झांज यांची जुळवाजुळव करीत असतात. भल्या पहाटे उठून आंघोळ करून फूल, तुळशी, दुर्वा काढल्या जातात. सगळीकडे अमाप उत्साहाचं वातावरण असतं. गणपतीची स्थापना करून प्राणप्रतिष्ठा केली जाते. उकडीच्या मोदकांचा आणि सुग्रास भोजनाचा दरवळ सगळ्याच घरातून येत असतो. अख्खं कोकण खऱ्या अर्थाने हा सण साजरा करीत असतं. विजेच्या तोरणांची आरास मांडली जाते. सत्यनारायणाची महापूजा केली जाते. पाहुणे, मित्रमंडळी यांची सतत ये-जा सुरू असते. याच दिवसात करंजा, मोदक, पंचखाद्य, लाडू असे फराळाचे पदार्थ घरी बनवले जातात. जिकडे बघावे तिकडे उत्सव सुरू असतो. प्रत्येक माणूस चैतन्याने भरून गेलेला दिसतो. अनेक रूढी आणि परंपरा यांचं पालन करण्यात कोकणातला देवभोळा माणूस चुकत नाही. प्रत्येक घरात आरास केलेले देखावे, पारंपरिक भजन, मेळे, फुगड्या, खेळ, संगीतबारी, कोकणी पदार्थांची रेलचेल, देखण्या मूर्ती, जुन्या पद्धतीची घरे यामुळे या दिवसात इथे येणाऱ्याला वेगळ्या वातावरणाची अनुभूती घेता येईल. 11व्या दिवशी किंवा अनंत चतुर्दशी दिवशी सर्वच गणपतींचं विसर्जन होत. विसर्जनाच्या वेळी आरती केल्यावर गणपतीला गाऱ्हाणं घातलं जातं. नवस बोलले जातात. अशा प्रकारे खूप जड अंतकरणाने गणरायाला निरोप दिला जातो. जीवलगाने दूरदेशी निघून जावं तशी माणसं हेलावतात. पण गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या म्हणणारा चाकरमानी पुन्हा एकदा गावाला रामराम करून मुंबईकडे वळतो, तो वर्षभराची ऊर्जा घेऊनच. धन्यवाद मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.